सगळं बेरेल दिसायला मला. हॅलो, श्री स्वामी समर्थ. कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त आहेत ना? मस्तच राहतात. चला, आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर इथे ना ह्यांना दुसऱ्या दिवशी गाडीवर जायचं होतं लगेच, म्हणजेच आजच जायचं होतं. पण त्यांची गाडी काही अजून आली नव्हती, कारण घराचं काम चालू असल्यामुळे दुसरा ड्रायव्हर लावला होता. मग गाडी यायला थोडा उशीर लागला, त्यामुळे मग थांबले होते घरीच. मग फोन करून बघितलं तर ते म्हणले की उद्या सकाळी आज येऊ नका. तर ह्यांना आज जायचं म्हणून ना खूप साऱ्या चपात्या केल्या होत्या मी. चला, तर कालच्या शिव्या चपात्या उरल्या होत्या, त्याच चपात्यापासून आता आम्हाला पिझ्झा बनवायचा आहे. काल म्हणजे खूप साऱ्या चपात्या उरल्या होत्या, रात्री केला होता आम्ही, खूप छान झाला. मग आता 2च चपात्याचे तुकडे पण नाही करू शकत 2चे, तर पिझ्झा खूप छान होतो. तर आपण बघू त्याला कसा करायचा पिझ्झा तर चपात्याचा. तर त्यात चपात्या खूप साऱ्या शिल्लक होत्या, तर त्याची ते मी बोलत होते, म्हणजे सांगत होते चपात्या शिल्लक राहिल्या, त्यांना गाडीवर जायचं होतं, मग कॅन्सल झाल्यामुळे शिल्लक राहिल्या. मग त्याचं काय करावं, तुकडे पण सारखं सारखं खायला नको वाटतं, कंटाळा येतो. त्यामुळे मग मी इथं बोलत होते, पण तुम्ही पाहिलं मगाशी की किती खडखड खडखड भांड्याचा वगैरे घरातला आवाज येत होता, त्यामुळे मग मी इथला आवाज कट केला. तर आता इथं पिझ्झा बनवायचा होता. चला आपण बघू आता कसा बनवायचा, काय करायचा पिझ्झा. तर पहिल्यांदा इथं ना शेजवान चटणी याला वापरली तरी चालतं, शेजवान चटणीनं अजून छान होतं, पण आमच्याकडे ती नव्हती, त्यामुळे मग टमाटे सॉस वापरला. आणि त्याच्यावर जे आपले कुरकुरा असतो ना, कुरकुरा जे लहान लहान लेकरं खातात, 5वाला पुडा, तर त्याचा एकदम भुगा केला होता, कारण त्याच्यामध्ये चटपट असं असतं, त्याच्यामध्ये आंबट गोड तिखट छान लागतं ते, त्यामुळे त्याचा भुगा केला आणि त्या टमाटे सॉसवर टाकून घेतला. आणि त्याच्यावर शिमला मिरची, टमाटर, कांदा काप करून टाकले त्यावर, म्हणजे सिंगल पापडे काढले होते कांद्याचे वगैरे. चिटकलेला कांदा नाही, बारीक कापलेला नाही कांदा, एकदम असा थोडा मोठाड कापायचा आणि त्याचे एक एक भाग सेपरेट बाजूला करायचे. तसा कांदा, शिमला मिरची आणि टमाटो कट करायचा असतं. आणि त्याच्यावर अजून भाज्या तुम्ही म्हणजे वापरू शकता तुमच्या आवडीनुसार. गाजर, पुन्हा कॉर्न, म्हणजेच आपलं कणीस, ते टाकलं तरी चालतं. आणि त्याच्यावर चीज खिसून टाकला. चीज जेवढा जास्त टाकलं ना तर तेवढं अजून छान लागतं. मी कमी प्रमाणातच वापर केला होता चीजचा. बघा, आता पिझ्झा बनवून ठेवला आहे, 15 मिनटं लागते आता. 10 मिनटं पण होते, 10 मिनटात पण, कारण चीजचे जर छोटे छोटे तुकडे करून टाकले ना त्याला उशीर लागतो, पण आम्ही खिसून टाकले त्यामुळे लवकर होते, 10 मिनटात पण. आपलं साध्या तव्यावर पण जमतं, पण आमच्याकडे आहे डोशाचा म्हणून मी त्याच्यावर ठेवले. आणि आता ही दुसरी चपाती पण लावून ठेवले. तर थोडा कांदा कमी पडला आहे, त्यामुळे आता ह्याच्यावर कांदा आणि चीज टाकायचे राहिले. तर ही चपातीचं ना खरंच खूप म्हणजे खूप छान लागते, नक्की ट्राय करून बघा तुम्ही सुद्धा एकदा. शिळ्या चपात्यापासून हा पिझ्झा जो आहे ना खरंच खूप छान लागत होता. मला तर खूप आवडला, कारण सहसा खूप वेळेस ट्राय केलं होतं पिझ्झा बनवायचा म्हणून, पण चीज चपातीचा पिझ्झा बनवून ठेवलाय. साध्या तव्यावर पण जमतं, पण आम्ही डोश्याच्या तव्यावर ठेवले. आणि तव्यावर ठेवलं ना तर गॅस एकदम स्लो करावा लागतो. गॅस जर मोठा केला ना चपाती सगळी करपून जाते. आणि त्याच्यावर आम्ही चीज खिसून टाकले, तुकडे बारीक जर करून टाकले तर थोडा उशीर लागतो, म्हणून मग ह्यावेळेस मी त्यामुळे मग खिसून टाकलं ना तर फास्ट होते. कारण चपातीचं असल्यामुळे चपाती करपायची पिझ्झा बनवायचं शक्यता असते थोडी, पण आता सध्या चपाती स्लो गॅसवर केलं तर नाही करत, चपाती कडक होते. रिअल म्हणजे चांगला पिझ्झा बनवायचा ह्याला त्याची तर मी बोलत होते मी, पण इथला आवाज एवढा व्यवस्थित आला नव्हता आणि एकदम खरखर आवाज येतो, शांत असा आवाज येत नाही, म्हणून मी आवाज डिलीट केला तिथलासुद्धा. आणि इथे बघा चपातीचा पिझ्झा तुम्हाला बोलते तोपर्यंत तयार झाला, पण माझ्याकडून मसाले टाकायचे विसरले होते. त्याच्यावर ना धने पावडर, घरकुल मसाला आणि आपला मॅगी मसाला, हे 3 मसाले वापरायचे. त्यावर पहिल्यांदा टाकलं तरी चालतं आणि नंतर टाकलं तरी चालतं, पण खरं तर पहिल्यांदा टाकलं ना तर त्याचा जो स्वाद आहे तर तो ह्या पिझ्झ्यामध्ये उतरतो. पण मी तुम्हाला बोलत होते त्यामुळे ना ते माझ्याकडून विसरलं होतं, त्यात टाकायचं, नंतर वरून टाकला. तर ह्याला ना म्हणजे आता ह्या दुसऱ्या पिझ्झ्याला तर मी अगोदरच टाकून घेतला होता. पिझ्झ्याला ना मॅगी मसाला खूप छान लागतो, त्यामुळे तेवढा जास्त मॅगी मसाल्याचा वापर करेल ना तर तेवढा पिझ्झा छान होतो. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा एकदा, की तुम्हाला सुद्धा वाटेल की खरंच खूप छान झाला. आणि ती शिवानीची मिठी होती,
तू पहिल्यांदा खाऊन बघ, तू पहिल्यांदा खाऊन बघ कसं झाले म्हणून. त्यामुळे मी खाऊन बघितलं. रात्री तर आम्ही केल्यावर खाल्लंच होतं, पण सकाळी पण अजून केलं होतं, कारण रात्री केलेलं तुमच्यासोबत शेअर केलं नव्हतं. म्हणलं चला तुमच्यासोबत शेअर केल्याच्यानंतर तुम्हाला पण थोडीशी आयडिया येईल करण्याची. शिळ्या चपात्या वगैरे राहिल्या ना, तर मुलं तर इतक्या आवडीनं खातील ना ते पिझ्झा म्हणून, कारण हॉटेलमधून सारखं तर काही आपल्याला अन्न होत नाही आवर्जून असं. आणि ती म्हणजे कळमला जर घेतला ना तर घरापर्यंत येतो, तो थंड होऊन जातो. मग पिझ्झा गरमच खायला चांगला लागतो, थंड झाल्याच्या नंतर खायला नाही चांगला लागत. आपलं घरच्या घरी थोडासा खर्च झाला तर झाला, पण घरच्या घरी चपातीचा पिझ्झा बनवलेला खरंच कधी पण खूप चांगलं बाहेरच्या पिझ्झापेक्षा. मला तरी जे चपातीचं जे ऑप्शन होतं तर ते खूप आवडलं. तर असो, चला आता इथं मनी प्लॅन्टचं झाड होतं, तर ते खूप दिवस झालं कापलं नव्हतं आणि मोठं झालं. तर त्याच्या ज्या फांद्या आहेत तर सगळ्या अशा खाली उतरल्या होत्या. आणि असं म्हणतात की मनी प्लॅन्टचं जे झाड आहे तर ते वरी जात असावं, म्हणजे जाणारं असावं. त्याच्या जे फांद्या आहेत तर ते खाली लोंबत्या नसू नये असं म्हणतात, कारण त्याचं नावच मनी प्लॅन्ट आहे. मनी प्लॅन्ट म्हणजे मनी म्हणजेच पैसे. तर वरी जसं जाईल तसं आपल्याकडे पैसा येतो असं म्हणतात. आणि जे त्याच्या फांद्या जर खाली पडल्या तर पैशाची कमतरता येते, असं पण त्याच्या मागतला अर्थ होतो. त्यामुळे कदाचित त्याचे जे फांटे आहेत तर ते खाली पडू द्यायचे नसतात. तर इथे ना घरातली काचाची भरणी काढली होती, कारण तुम्ही बघितलं पहिल्यांदा की ऑनलाईन जो रॅक आला होता तर तो ह्यांनी बसवून ठेवला होता आमच्या मिस्टरांनी, कारण त्यांना गाडीवर जायचं होतं. त्यामुळे त्यांनी लगेचच मशीन वगैरे आणून फिट करून दिलं होतं आम्हाला ते रॅक, नंतर आम्हाला बसवता येणार नाही त्यासाठी. तर त्याच्यावर ठेवण्यासाठी हे मनी प्लॅन्टचं जे झाड आहे तर ते फांटे कट केले, कारण पिवळे पण पानं खूप सारे आले होते त्याला. त्यामुळे मग ते सगळे पानं काढले शिवानीनं. आणि नंतर मग जे पांढरे दगडं आहेत तर ते त्यात छान दिसतं. गारोटी म्हणतात त्या दगडांना. गारोटीचे दगडं सगळे छोटे तिनं कुठून आणली काय माहिती, गोळा करून आणली. मला असं बघितल्यावर खूप नवल वाटलं, कारण तिला कुठं मिळाले असले पांढरे दगडं असं वाटलं मला. कारण या पाण्यामध्ये एवढं छान दिसतं, मोबाईलमध्ये काय एवढं व्यवस्थित दिसत नसेल तुम्हाला, पण रिअलमध्ये खूप छान दिसायला लागले त्यामध्ये टाकल्यामुळे. मी ते बघा मोबाईलमध्ये दाखवले खालूनसुद्धा. तर शिवानीने एवढा सगळा मनी प्लॅन्टचा कुटाणा केला होता. आणि हे बघा इथं किती छान असं मनी प्लॅन्ट झालं. तर त्याचे खाली लोंबते जे फांटे होते तर ते तोडले आणि मग ह्या भरणीमध्ये लावलं. तर हे जे आहे तर त्या खिडकीवर बसत नव्हतं, त्यामुळे मग खिडकीच्या खाली पडले ते. नंतर मग खिडकीवर फिट करून देऊ त्याला. तर इथे मला जायचं होतं गावाला, त्यामुळे मग माझ्यावरचं शिवानीला मंदिरात जा म्हणून सांगत होते मी रोजचा. तर कारण श्रावण महिना आहे आणि अमावस्या दिवशी जाऊन ना संकल्प करून आले होते की महिनाभर कंटिन्यू रोज महादेवाच्या मंदिरात पाणी घालायला येईल म्हणून. मग मी गेल्याच्या नंतर मग माझा खाडा होईल, त्यासाठी मग माझ्यावरचं मी शिवानीला सांगितलं मी जोपर्यंत नाही तोपर्यंत तू पाणी घालत जा. मग ती कंटाळा करते, किती बी झालं तरी पोरी आपल्यासारखं करत नाहीत. त्यामुळे मग मी इथं तिच्यासाठी तुपातल्या फुलवाती बनवून ठेवत होते, म्हणजे आयतं असल्यावर तरी कमीत कमी घेऊन जाईल मंदिरात त्यासाठी. तर असं चला आता व्हिडिओचा एंड करते. बाय. श्री स्वामी समर्थ.